नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मॉडल ऑक्झिलरीज. आता मॉडल ऑक्झिलरीज काय असतं पहा. अ वर्ड दॅट इज यूज्ड टू एक्सप्रेस द मूड, इंटेन्शन, ॲटिट्यूड ऑफ अ स्पीकर इज नोन ॲज अ मॉडल वर्ब. म्हणजेच काय, तर जो स्पीकर आहे त्याचा मूड, हेतू, वृत्ती व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजेच मॉडल वर्ब असतो. आता यामधील मॉडल ऑक्झिलरीज मधील पहिला आपण मॉडल वर्ब यूज करणार आहे ते आहे कॅन. आता पहा, कॅनचं मिनिंग काय असतं, शकतो किंवा काहीतरी करता येतं. जसं आपण जर म्हणलं आय कॅन स्पीक इंग्लिश, त्याचे दोन मिनिंग्स असतात. मी इंग्रजी बोलू शकतो किंवा मला इंग्रजी बोलता येतं. आता याचं स्ट्रक्चर काय, सुरुवातीला सब्जेक्ट घ्या, सब्जेक्ट नंतर कॅन, त्यानंतर V1, त्यानंतर अदर वर्ड्स. बरोबर आहे. आता वाय वी यूज कॅन, पहा कॅन इज यूज टू एक्सप्रेस पॉवर, कॅपॅसिटी, एबिलिटी. म्हणजेच काय, तर सब्जेक्टची पॉवर असेल, सब्जेक्टची कॅपॅसिटी असेल किंवा वाक्यातील सब्जेक्टची एबिलिटी असेल, हे जर आपल्याला सांगायचंय तर आपण कॅनचा यूज करत असतो. म्हणजेच काय, शक्ती, योग्यता किंवा क्षमता व्यक्त करण्यासाठी आपण कॅनचा वापर करत असतो. म्हणजेच काय, पहा उदाहरणार्थ आपण पाहूया. मी जर म्हटलंय तर आय कॅन स्पीक फ्लुएंट इंग्लिश. मी अस्खलितपणे इंग्रजी बोलू शकतो किंवा मला अस्खलितपणे इंग्रजी बोलता येतं. आता कॅपॅसिटी टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश. आय हॅव कॅपॅसिटी टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश म्हणजेच काय, माझ्याकडे अस्खलितपणे इंग्रजी बोलण्याची क्षमता आहे. म्हणजेच काय आहे, मी अस्खलितपणे इंग्रजी बोलू शकतो. किंवा आपण असं म्हणू शकतो, आय हॅव एबिलिटी टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश. म्हणजेच काय, माझ्याकडे अस्खलितपणे इंग्रजी बोलण्याची योग्यता आहे, पात्रता आहे. म्हणजेच काय, मी अस्खलितपणे इंग्रजी बोलू शकतो. किंवा आय हॅव पॉवर टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश. आय हॅव पॉवर टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश म्हणजेच काय, माझ्याकडे इंग्रजी बोलण्याची शक्ती आहे किंवा ताकद आहे. म्हणजेच काय करू शकतो मी, आय कॅन स्पीक फ्लुएंट इंग्लिश, मी अस्खलितपणे इंग्रजी बोलू शकतो. पहा म्हणजेच काय, तर कॅन पॉवर, कॅपॅसिटी, एबिलिटी यासाठी आपण वापरत असतो. जसं आता आय कॅन स्पीक फ्लुएंट इंग्लिश हे जे सेंटेन्स आहे, म्हणजेच काय आहे, आय हॅव कॅपॅसिटी टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश, आय हॅव एबिलिटी टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश, आय हॅव पॉवर टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश. म्हणजेच काय, आय कॅन स्पीक फ्लुएंट इंग्लिश. पहा काय उदाहरण पाहूया. सब्जेक्ट कॅन, बेस फॉर्म ऑफ द वर्ब अँड अदर वर्ड्स, हे आहे याचं स्ट्रक्चर. शी कॅन लिफ्ट दिस लगेज इझिली. इझिली म्हणजे सहजपणे. आता ती सहजपणे हे सामान उचलू शकते. ही काय झाली, त्याची कॅपॅसिटी झाली, एबिलिटी झाली किंवा पॉवर झाली. शी कॅन रीड अँड स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी वाचू बोलू शकते. हे काय, त्याची कॅपॅसिटी आहे, एबिलिटी आहे किंवा पॉवर आहे. म्हणजेच याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कॅन यूज करतो, हे वाक्यातील कर्त्याची कॅपॅसिटी, एबिलिटी किंवा पॉवर सांगत असतं. आता इथं पहा, माय डॉटर हा आहे सब्जेक्ट. माय डॉटर कॅन ड्राईव्ह अ कार, माझी मुलगी कार चालू शकते. ही काय आहे, त्याची एबिलिटी आहे किंवा कॅपॅसिटी आहे. आय कॅन डू इट माय सेल्फ, मी हे स्वतः करू शकतो. हे काय झाले, एबिलिटी किंवा पॉवर झाली किंवा कॅपॅसिटी झाली. ही कॅन होल्ड हिज ब्रीथ फॉर अ लॉंग टाइम, तो त्याचा श्वास दीर्घकाळ रोखू शकतो. हे काय आहे, त्याची कॅपॅसिटी आहे. शी कॅन स्विम अक्रॉस द लेक, ती तलावाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहू शकते. आता पहा, या ठिकाणी जे प्रीपोजिशन आहे अक्रॉस, अक्रॉस कधी यूज करतो आपण, पहा एक तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत म्हणायचंय तर आपण अक्रॉस यूज करू शकतो. किंवा दुसरा याचा जो यूज आहे तो काय आहे, च्या पलीकडे, या अर्थाने आपण अक्रॉस यूज करतो. आता च्या पलीकडे म्हणजे कसं, पहा रोडच्या आपण अलीकडे आहोत आणि पलीकडच्या साईडला दुकाने आहेत, तर तुम्ही काय म्हणणार, शॉप्स आर अक्रॉस द
रोड, म्हणजे पलीकडे सांगायचंय तरी पण तुम्ही काय यूज करणार आहेत, अक्रॉस. आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणायचंय तरी पण काय यूज करणार आहेत तुम्ही, अक्रॉस. तर हे प्रिपोजिशन लक्षात ठेवा. आता इथं काय पहा, शी कॅन स्विम अक्रॉस द लेक. लेक म्हणजे काय, तलाव. ती तलावाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहू शकते. आता ही काय आहे, तिची ॲबिलिटी आहे किंवा कॅपॅसिटी आहे. आय कॅन हिट द बॉल ओव्हर द फेन्स. मी तारेच्या कुंपणाच्या वरून चेंडू मारू शकतो. आता हे जर सेंटेन्स तुम्ही या ठिकाणी तरी पण आपण ओव्हर यूज करतो, जसं की इथं तारेच्या कुंपणाच्या वरून चेंडू जातोय. आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग. तू काय म्हणत आहेस मी समजू शकतो, म्हणजे मी काय आहे, तू काय म्हणतेस ते समजायला एबल आहे, असं याचं मिनिंग होईल. विमेन कॅन वोट नाव. स्त्रिया आता मतदान करू शकतात, म्हणजेच काय आहेत, मतदान करण्यास ते एबल आहेत, ही त्यांची ॲबिलिटी आहे. आय कॅन व्हिजिट यू नेक्स्ट इयर. मी तुम्हाला पुढच्या वर्षी भेट देऊ शकतो. आय कॅन ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड. मी जगभर प्रवास करू शकतो, ही काय माझी ॲबिलिटी आहे. माय सन काउंट टू 1 करोड. इथं 2 पर्यंत या अर्थानं आलेलं आहे. माझा मुलगा 1 कोटी पर्यंत मोजू शकतो, ही काय त्याची ॲबिलिटी आहे किंवा कॅपॅसिटी आहे. पण कॅन इज युज्ड फॉर फ्रेंडली रिक्वेस्ट किंवा परमिशन. आता ऍक्च्युली पोलाइट रिक्वेस्ट असेल तर आपण कुड पण यूज करू शकतो, आणि ऑफिशियल म्हणजेच फॉर्मल रिक्वेस्ट वगैरे करायची आहे किंवा फॉर्मल परमिशन घ्यायची तर आपण मे यूज करतो, जसं की मे आय कम इन सर वगैरे. पण इथं मी शब्द काय यूज केला विद्यार्थी मित्रांनो, फ्रेंडली रिक्वेस्ट. म्हणजे तुमचे नातेवाईक असतील किंवा मित्र असतील यांनाच फक्त तुम्ही रिक्वेस्ट करण्यासाठी किंवा परमिशन घेण्यासाठी कॅन यूज करू शकताय. नाहीतर तुम्हाला जर ऑफिशियल, जसं तुम्ही क्लासमध्ये गेले तर तुम्हाला शिक्षकांची परमिशन घ्यायची, एखाद्या ऑफिसमध्ये गेले तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीची परमिशन घ्यायची, तर मे आय कम इन सर, तुम्हाला तिथलची काय वस्तू यूज करायची तर मे आय यूज युअर पेन वगैरे या पद्धतीने आपण यूज करू शकतो. तुम्हाला जायचंय तिथून तर मे आय गो वगैरे. परंतु मित्राला म्हणायचंय तर तुम्ही मे नाही यूज करणार, काय म्हणणार, कॅन आय गो, कॅन आय कम इन, कॅन आय टेक युअर पेन, या पद्धतीने आपण यूज करत असतो. मग यालाच आपण रफ परमिशन असंही म्हणू शकतो, कारण हे आपण फक्त नातेवाईक आणि मित्रांनाच कॅन यूज करत असतो रिक्वेस्ट किंवा परमिशन साठी. जसं की कॅन आय कॉल युअर ब्रदर. मी तुझ्या भावाला कॉल करू शकतो का. कॅन आय टेक युअर बुक. मी तुझं पुस्तक घेऊ शकतो का. कॅन आय गो नाव. मी आता जाऊ शकतो का, या अर्थानं. आणखी पहा, कॅनचा दुसरा यूज आहे पॉसिबिलिटी. एखाद्या सिच्युएशन मध्ये पॉसिबिलिटी म्हणजेच काय तर शक्यता सांगायची. एखाद्या सिच्युएशन मध्ये पॉसिबिलिटी दर्शवायची असेल तर आपण कॅन वापरू शकतो. कसं, जसं की एनीवन कॅन टॉप इन द क्लास. क्लासमध्ये कोणी टॉप करू शकतं, काय आहे, शक्यता आहे. जर चांगलं स्टडी वगैरे केलं तर कोणालाही टॉप करता येतं. आता दुसरं सेंटेन्स पहा, द टेम्परेचर कॅन राईज दिस मंथ. या महिन्यात तापमान वाढू शकतं, ही काय पॉसिबिलिटी आहे. एक्झॅक्ट आता तापमान वाढलंय का, नाहीये, म्हणजे या महिन्यामध्ये तापमान वाढू शकतं, हे काय आहे, पॉसिबिलिटी आहे. म्हणजे शक्यता सांगायची तरी पण कॅन वापरता येतं. लिसा कॅन बी 15 इयर्स ओल्ड. लिसा 15 वर्षांची असू शकते, ही काय पॉसिबिलिटी, शक्यता आहे, कदाचित ते असू शकते. पण या ठिकाणी आपण मे माइट सुद्धा यूज करू शकतो. आता पहा, कॅनचे क्वेश्चन्स कसे बनवायचे. तर कॅन पासून जर आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे तर कॅन सुरुवातीला घ्या, नंतर सब्जेक्ट घ्या, त्यानंतर बेस फॉर्म घ्या, त्यानंतर इतर जे काही शब्द आहेत ते अदर वर्ड्स घ्या. त्याचं मिनिंग असतं शकतो का. जसं की कॅन आय डू दिस. मी हे करू शकतो का. कॅन यू कम टुडे. तो आज येऊ शकतोस का. कॅन ही पास एक्झाम. तो परीक्षा पास होऊ शकतो का. आता याचं जर निगेटिव्ह बनवायचंय तुम्हाला तर काय करा, सब्जेक्ट घ्या, कॅन नॉट घ्या, त्यालाच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये कांट म्हटलं जातं, प्लस बेस फॉर्म घ्या आणि अदर वर्ड शकत नाही असं याचं मिनिंग आहे. यू कॅन नॉट गो नाव किंवा तू यू कॅन नॉट गो नाव, तू आता जाऊ शकत नाहीस, किंवा यू कॅन्ट गो नाव, तू आता जाऊ शकत नाही, एकच आहे. ही कॅन नॉट कम हिअर, तो इकडे येऊ शकत नाही, किंवा ही कॅन्ट कम हिअर, तो इकडे येऊ शकत नाही. दिस इन्फॉर्मेशन कॅन नॉट बी ट्रू. ही माहिती खरी असू शकत नाही, किंवा दिस इन्फॉर्मेशन कॅन्ट बी ट्रू. ही माहिती खरी असू शकत नाही असंही बोलू शकता. आय कांट अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग. तू काय म्हणत आहेस मी समजू शकत नाही, किंवा आय कॅन नॉट अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग. तू काय म्हणत आहेस मी समजू शकत नाही. या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. आता तुम्हाला कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी यूज करून जर WH क्वेश्चन करायचा आहे तर काय करायचं पहा. WH शब्द सुरुवातीला घ्यायचा, WH शब्दानंतर कॅन घ्यायचं, नंतर सब्जेक्ट, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्यानंतर इतर शब्द आणि नंतर
क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. जसं की हाऊ कॅन आय गो देअर, मी तिथे कसं जाऊ शकतो. व्हॉट कॅन आय डू फॉर यू, मी तुझ्यासाठी काय करू शकतो. वेअर कॅन शी लिव्ह, ती कोठे राहू शकते. हु कॅन सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, कोण ही समस्या सोडवू शकतं. वाय कॅन ही आस्क मी दॅट, तो मला ते का विचारू शकतो. या पद्धतीने आपण WH क्वेश्चन्स करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, छानपैकी याची प्रॅक्टिस करा. या पद्धतीने आपण एका लिंकनं कॅन नंतर कोड वगैरे स्टेप बाय स्टेप सर्व मॉडेल ऑक्झिलरीज आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. आता मॉडेल ऑक्झिलरी मधील हा पहिला व्हिडिओ आहे. छानपैकी प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर यामध्ये काय क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर मला कॉमेंट मध्ये विचारू शकताय.